डोंबिवलीमध्ये टपरीवरील कारवाईनंतर टपरी चालक तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या तरुणीच्या व्हिडिओची स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दखल घेतली। अविनाश जाधवांनी तरुणीची भेट घेत समस्या समजून घेतली। उद्यापासून टपरी लाव राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील असं आश्वासन अविनाश जाधवांनी दिलं। स्टॉल आहे इथे स्टॉल लावला तर इथून फोटो गेला, केडीएमसी वाला आला, माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ प्रूफ सोबत पाहिजे तर मी पण ते पण दाखवेल। हे तुझी गाडी तोडून फोडून टाकेल, गाडी गाडीतून मुलीशी बोलायची ही पद्धत आहे। आता मला काय बोलला एक मराठी माणूस, काय बोलला जेव्हा मी या रस्त्यावर आली, मला काय बोलतो 30 वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का? माझी मम्मी रडत होती, माझी काय हालत झाली असेल विचार करा। माझं मम्मी आहे, 2 भाऊ आहे, पप्पा नाही आहेत, ठीक आहे। तर दिवाळी बंद, नवरात्री बंद, रवींद्र चव्हाण सरांच्या ऑफिसला गेली पण ते काय भेटले नाही, कारण की त्यांचं नमो ते रमो काय ते त्यांचं चालू होतं। एवढं मी डिप्रेशन मध्ये गेली ना की मला आता कुठून तरी मदत भेटेल का? ऑटोवाले आले, 200-300 ऑटोवाले आले, किती 200-300 वाले ऑटोवाले आले, युनिटी आले, मला बोलतात तुमचा स्टॉल इथून पहिले बंद करा। मी म्हटलं काय झालं, काय रिझन आहे? नाही तुमचा सिलेंडर आहे, असं आहे तसं आहे। मी म्हटलं बाकीच्या लोकांचं सिलेंडर काय? हे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते मला फक्त लागू होणार का, बाकीच्या लोकांना लागू नाही होणार का? ही आहे एकता भास्कर सावंत। डोंबिवलीमध्ये या मराठी तरुणीचा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये चिकन शॉर्माचा स्टॉल होता। कल्याण डोंबिवली पालिकेकडनं फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई करण्यात येत असल्याचा तिचा आरोप आहे। इथे फेरीवाल्यांना मनपा पाठीशी घालत असल्याचा तिचा आरोप आहे। ही मराठी तरुणी एक रील स्टार आहे। तिनं या संदर्भात एक रील्स इंस्टाग्रामवर पोस्ट करून न्यायाची मागणी केली। सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टची दखल घेत मनसैनिकांनी लक्ष घालण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते। राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे नेते अविनाश जाधवांनी थेट डोंबिवली गाठली आणि तरुणीची भेट घेतली। मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय, नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद, असं होऊ शकत नाही। या रस्त्यावर कोण पैसे नाही घेतात, विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही। जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणी समजणार, पाठी माझा एकटीचा धंदा पण करणार ना दादा, पाठी राहून रडणार, हसणार माझ्यावर, माहितीये का तुम्हाला? हे बघा, हे गुटखा विकणार आहे, हे इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात, इथे सगळे पेवडे लोक बसतात। याच्यात येऊन धंदा केलाय दादा, 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज, गेला नाही घेतात दादा, बरोबर घेऊन। मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात। महापालिकेवाले सर्वांची जातात, पोलिसांची जातात, केडीएमसीची जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? काम करतात, तुझी गाडी इथे लावून टाकली। तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, या भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा, टपरीच टाकतो ना सर। आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून। मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला। मी त्यांना जर मनात वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणीच हलवू नाही शकत। मला साहेबांनीच पाठवलंय, त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घे म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय। तू गाडी टाका, मी बघतो आयुक्तांची साहेब बोलतो, ठीक आहे? चाल रडायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाही। मराठी माणूस रडत नाही, त्यामुळे बिंदास रडायचं नाही। कोणी आलं आपल्या टीमला बोलव, हे सगळे तुझ्या सोबत आहेत। पूर्ण 20 दिवस माझा स्टॉल बंद होता। कुणी कंप्लेंट केली? हिंदी माणसांनी कंप्लेंट केली। ऍक्शन कुणी घेतली? मराठी माणसांनी। माझा धंदा बंद केलाय ताई, माझी काय हालत झाली असेल? माझी मम्मी रडत होती, माझी काय हालत झाली असेल? आमचा महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे। जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका। त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे। माध्यमांशी संपर्क साधण्यासाठी एकता सावंत आल्यामुळे फेरीवाल्यांची एकच गर्दी झाली होती। फेरीवाल्यांची गर्दी पाहता घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गर्दी कमी करण्यासाठी इथे सौम्य लाठीचार्ज केला। मुंबईमध्ये बिहार भवन उभारण्यावरून राजकारण चांगलंच तापले। राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहेत का? बिहार भवनाला मनसेनं विरोध केल्यानंतर बिहारी मंत्र्यांना डिवचलं। बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही असं अशोक चौधरी यांनी म्हटलंय। मुंबईत बिहार भवन बांधण्याचा वाद भडकलाय। बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंबद्दल भडकाऊ विधान केलं। बिहार सरकार कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये बिहार भवन बांधेल
या भवनाचं बांधकाम थांबवण्याची ताकद कुणातच नाही असं म्हणत बिहारच्या मंत्र्यांना राज ठाकरेंना डिवचले. तर मनसेकडून देखील याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या नेतृत्वामधील बिहार सरकारने मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्याची घोषणा केली आणि आता यावरून सध्या मोठा राजकीय वादही सुरू झालाय. मनसेनं या भवनाला कडाडून विरोध केला आहे. देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा, नहीं बनने देंगे. ये राजतंत्र है, राजा है वहां के. क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के, फालतू का बात. ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहां भी बनेगा. किसी की ताकद नहीं है कि रोक दे. आधी स्वतःचं राज्य नीट करावं, म्हणजे त्यांच्या राज्यातली लोक ही इतर राज्यात जाणार नाहीत आणि स्वतःचं राज्य नीट करायचं नाही, ते कर्जबाजारी करून ठेवायचं. इतर राज्यात लोक जातात, त्यापेक्षा त्यांनी स्वतःचं राज्य जर चांगलं केलं तर मला वाटतं त्याही लोकांना आनंद होईल आणि ती लोक त्यांच्या राज्यात सुखाने नांदतील आणि महाराष्ट्रातही मराठी लोकांना काम चांगलं मिळेल. त्यामुळे फक्त तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं एवढंच करू नये. इतर राज्य काय बोलतात आपल्या राज्याच्या बाबतीत याचा त्या सन्माननीय मंत्र्यांनी विचार केला पाहिजे. तर भवन बांधलं तर गैर काय असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केलाय. त्या त्या समाजाकरता त्या त्या राज्यामध्ये समजा एखादं समाजभवन बांधलं, आता अमरावतीमध्ये एवढे समाजभवन बांधले आहेत, त्यामुळं समाजभवन बांधायला मला वाटतं कुणालाही काही मनाई करू नये. मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्यामागचं कारण काय हे त्यांनी स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. जर म्हटलं असतं की पटण्यामध्ये आम्ही महाराष्ट्र भवन बांधणार आहोत आणि मुंबईमध्ये बिहार भवन बांधणार आहोत, तर याला सांस्कृतिक आदान प्रदान म्हणतात. हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे. बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका कशाला असं म्हणत गुलाबराव पाटलांनी बिहारी लोकांचं कौतुक केलंय तर मराठी तरुणांना सुनावलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर टीका होत आहे. सत्तेच्या लाचारीसाठी मराठी माणसाला दुय्यम समजू नका असं मनसेच्या अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलंय. 3000 लोक कामाला लागणार आहे. 1000 पोरं लावले, 800 पळून गेले. नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या पाहिजे. नोकऱ्या आहे, करणारा मानसिकता नाहीये. बिहारचा माणूस इथं पोट भरतोय, बिहारीवर आपण टीका करतो. कशावर टीका करताय? तुमच्या मराठी माणसाला बिकॉम झाला ना शेतीचा, ना वावराचा, ना घरचा, ना नोकरीचा. नोकरी नाही तर छोकरी नाही, ही प्रॉब्लेम आहे. माझं सन्मान्य गुलाबरावांना एवढंच म्हणणं आहे की आपण त्याच मराठी माणसाच्या जीवावर गेली अनेक वर्ष जिंकतात. इतकं मराठी माणसाला दुय्यम समजू नका, सत्तेच्या लाचारी करता. आणि तुम्ही सत्तेत आलेला आहात ते तुमचं कर्तृत्व महाराष्ट्राने 40 लोकांचं पाहिलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमामधला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंचं स्वागत करणार होते, पण राज ठाकरे यांनी स्वतःच उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं. राज ठाकरेंच्या या हजरजबाबीपणाला प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली आहे. मी विनंती करतो उद्धव साहेबांना की त्यांनी राज साहेबांचा सत्कार करावा. शाल शाल स्वागत होत आहे आणि हे स्वागत याला म्हणतात कुटुंब. याच क्षणाची तर संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता. अमित यांना मायेची शाल देण्यात आलेली आहे.
कल्याण डोंबिवलीमधील 4 नॉट रिचेबल नगरसेवकांची ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मिसिंग तक्रार देण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॉल डिटेल्स तांत्रिक तपासाची मागणी करण्यात आली आहे. तर बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. जवळपास 8 दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. या नॉट रिचेबल नगरसेवकांना शोधण्यासाठी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार देण्यात आली आहे. कल्याण पूर्व जिल्हा प्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल होत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर या मिसिंग पर्सनचे कल्याण डोंबिवलीमध्ये पोस्टर चिटकवण्याची भाषा संजय राऊतांनी केली आहे. मिसिंगचा गुन्हा बेपत्ता लापता त्यांच्यात आम्ही पोस्टर लावणार ना. यांना कोणी पाहिलंय का? त्यांचे पोस्टर अख्ख्या कल्याण डोंबिवलीत लावू, महापालिकेत लावू, सभागृहात लावू, कल्याण डोंबिवलीच्या भाजपच्या कार्यालयात चिटकवू, शिंदेच्या कार्यालयात चिटकवू. बाटाच्या पदाधिकाऱ्यांनी एक तक्रार केली आहे की बाबा आमचे नगरसेवक मिस झालेले आहेत. हा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे की बाबा त्यांचे नगरसेवक कुठे गेले, काय केलं, त्यांनी त्याचा तपास करून घ्यावा. म्हणून आम्हाला कुठल्या नगरसेवकांची आवश्यकता लागणार नाही. राजकारणात माणसांचा बाजार पाहून शिसारी येते अशी खंत राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीतील घडलेल्या प्रकारावरून केली आहे. आज राजकारणामध्ये माणसांचा लिलाव सुरू असल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली आहे. तर राज ठाकरेंना काय मान्यता? त्यांचे लोक दुसऱ्याच दिवशी पळून जात असल्याची टीका करत गिरीश महाजन यांनी पलटवार केलाय. 200 वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायचे. आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत. आज अनेक ठिकाणी तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. राज ठाकरेंना काय मान्यता आहे? मी सांगितलं भाषण करणं, मिमिक्री करणं याशिवाय दुसरं काहीच नाहीये. किती लोक निवडून येतात त्यांचे, जे येतात ते पण पळून जातात दुसऱ्या दिवशी. त्यांना सांभाळायला म्हणा. राज ठाकरे यांनी सांगितल्याशिवाय कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा पदाधिकारी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये जो काही पाठिंबा महायुतीला मिळाला, शिवसेनेला मिळाला, तो सन्माननीय राज ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच. सोलापूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना एकत्र आली आहे. बार्शीच्या झेडपी निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी झाली. भाजप विरोधामधील दोन्ही शिवसेनेच्या महाआघाडीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा आहेत. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप विरोधामध्ये शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट करत या महाआघाडीची घोषणा केली. बार्शी तालुक्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दिलीप सोपल आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्यामध्ये चुरस आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सोपल यांच्या महाआघाडीत शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही सहभागी झाली. त्यांच्या विरोधामध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वामधला भाजप असा थेट सामना होणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे दडपशाही करत असल्यामुळे सर्व पक्षीयांची भाजप विरोधात युती झाली असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले. तर ही महाआघाडी अनैसर्गिक असून जनता याला स्वीकारणार नाही असं प्रत्युत्तर गोरेंनी दिलं. त्या ठिकाणी असलेले जयकुमार गोरे हे वारंवार काहीतरी महायुतीमध्ये बिघाड व्हावा यासाठी ते प्रयत्नशील असतात असं एकंदर चित्र आहे. एक प्रकारे दडपशाहीचा जो मार्ग आहे त्याने त्या भागामध्ये जो अवलंबला आहे त्याच्यामुळे कदाचित ही युती झाली असावी. अनैसर्गिक युती कधीही अनैसर्गिक आघाड्या कधी लोक स्वीकारणार नाहीत. लोक भारतीय जनता पक्षासोबत राहतील आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा असेल. बार्शी तालुक्यामध्ये भाजपचे नेते राजेंद्र राऊत यांनी महाआघाडीच्या विरोधात भाजपच जिंकेल असा दावा केलाय. जनताच नेमकं कशा पद्धतीनं कुणाला विजय करायचं ह्याचा निर्णय जनतेच्या हातामध्ये. त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना 6 जिल्हा परिषद आणि 18च्या 18 उमेदवार कमळ या चिन्हावरती उभा केलेले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 18 पैकी 18 जागा आमच्या निश्चितपणाने येतील.